आमदार रोहित पवारांनी ट्विट करून महायुतीतील तिन्ही पक्षांवर हल्लाबोल केलाय। राज्य सरकारनं वोट चोरी करून जमिनीची लुटमारी असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला काही हरकत नाही असा टोलाही रोहित पवारांनी लगावलाय। नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना 5,000 कोटींची सिडको जमीन, पुण्यात मुख्यमंत्र्यांची भाजप 1,800 कोटींची जैन बोर्डिंग जमीन, पुण्यात मुख्यमंत्र्यांची भाजप 500 कोटींची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्हॅक्यू प्रॉपर्टीची जमीन, संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची MIDCची राखीव जमीन, संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाजपची 200 कोटींची अंजली टॉकीजची जमीन, पुण्यात अजित पवारांच्या पक्षाची 300 कोटींची कोरेगाव पार्क जमीन, अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या पक्षाची जैन समाजाची जमीन, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भाजपची SRAची हजारो कोटी रुपयांची जमीन, असे एका पाठोपाठ एक आरोप करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दणका दिलाय। करून वोट चोरी करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीदवाक्य तिथं झालेलं आहे आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे। पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहे, सरकारमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी तिथं जबाबदार आहे। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय। मुंढवा जमीन प्रकरणात एकही रुपयाचा व्यवहार झालेला नाही असा दावा अजित पवारांनी केलाय। आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही। हे आकडे तुम्ही 300 कोटी 1,800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना। पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी होऊ द्या, चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल। अशा पद्धतीच्या ट्विटमुळे फक्त तुमचं आणि इतर लोकांचं मनोरंजन होऊ शकतं, मात्र सत्तेसाठी हपापलेले रोहित पवार आता इतक्या खालच्या पातळीवर येतील हे आम्हाला अपेक्षित नव्हतं। रोहित पवारांनी जमीन प्रकरणावरून अजित पवारांवर तोफ डागली, मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आधीच पार्थ पवारांची पाठराखण केली आहे। कसं काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात, हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल विषय, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव जमीन व्यवहार प्रकरणात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे। तर अजित पवारांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना देशभरात गाजलेल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरही भाष्य केलं। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही, पण बदनामी तर आमची होती। अजित पवार यांच्यावर भाजपनेच 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते, मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही। नंतर त्याच अजित पवारांना भाजपनं एकदा नव्हे तर 2दा उपमुख्यमंत्रीही केलं। भाजपनं अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे सादर केले होते। असं असतानाही आरोप सिद्ध झालेले नाही। तोच संदर्भ देत अजित पवारांनी यावेळीही विरोधक पार्थ पवार जमीन प्रकरणी फक्त आरोप करत असल्याचा दावा केलाय। आता या प्रकरणात काय निष्पन्न होतं हे लवकरच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।